नमस्कार, मी शुभम दातखेळे स्वर्ग ब्रह्मंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सलग 2 दिवस पडत असणाऱ्या पावसामुळे अकोला तालुक्यातील भंडारा जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। याच कारणामुळे भंडाराच्या स्पिलवे गेटमधून 20,763 क्युसेस वेगाने पाणी निळवंडे धरणाच्या दिशेने सोडण्यात आलं आहे। तसेच निळवंडे धरणातही पाण्याच्या मोठ्या आवक होत असल्याने निळवंडे धरणातून 10,000 क्युसेस वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने आणि पोलीस प्रशासनाने दिला आहे। सर्वांनी खबरदारी घ्या, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। सलग 2 दिवस अकोला तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे। यामुळे हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई या संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धबधब्याचं मोठं प्रमाण वाढलं आहे आणि या मोठ्या पाण्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। संपूर्ण भातशेती तसेच इतर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आज आपण आलेलो आहोत भंडाराच्या स्पिलवे गेटजवळ। पर्यटकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात दिसत आहे। पाण्याची आवक जास्त असल्याने पर्यटकांना सूचना देण्यात आली आहे की पाण्याच्या जवळ आपण जाऊ नये। यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे पर्यटक भिंतीवर चढून जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे। आपण पाहू शकता भंडाराच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवरून पाण्याच्या मोठ्या मोठ्या लाटा या ठिकाणी उसळत आहे। धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालेला आहे। 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी भंडाराच्या गेटमधून पाणी सोडण्यात आलं आहे। जसजसा पाऊस वाढेल तसतसं हे पाणी वाढवण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। सलग 2 दिवस हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज दिल्याने मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी या ठिकाणी अकोला तालुक्यात होत आहे। जवळच असलेले नाशिक, सिन्नर, इगतपुरी, कसारा घाट, घोटी अशा सगळ्या ठिकाणी घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पर्यटक आपल्या जीव धोक्यात घालत आहे। पाण्याच्या जवळ जाऊ नये, त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो। पाहू शकता आपण कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भंडाराच्या स्पिलवे गेटमधून पाणी सोडण्यात आलं आहे। अनेक पर्यटक या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालत आहे। पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, पाण्याच्या जवळ जाऊ नये। पाण्याचा वेग जास्त असल्याने आपल्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी कोणतेही प्रशासकीय व्यवस्था आपल्याला तैनात दिसत नाही। प्रशासकीय अधिकारी, पोलीस या ठिकाणी असणं आवश्यक आहे, जेणेकरून पर्यटकांना काही निर्बंध घालण्यात येईल। आपण समोरच हे दृश्य पाहू शकता की कशा प्रकारे रंधा धबधबा या ठिकाणी ओसंडून वाहू लागला आहे। रंधा धबधब्याचे हे रौद्र रूप पाहून आपलेही डोळ्याचे पारणे फेडणारे आहे। मोठ्या प्रमाणात पावसाची आवक झाल्याने मोठ्या प्रमाणात हे पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे। त्यामुळे नदीकाठच्या ज्या काही शेती असेल, झाडं असेल, ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसून येते। नदीचा हा संत प्रवाह असला तरी मोठ्या प्रमाणात वेग या पाण्याला आहे। त्यामुळे सगळ्या पर्यटकांनी आपली काळजी घ्या, नदीच्या ठिकाणी जाऊ नका। मी शुभम दातखेळे, स्वर्ग ब्रह्मंती, अकोले।